मी डॉक्टर ताराचंद कराळे, जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। प्रथमतः आज या ठिकाणी सर्व जे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। खरं पाहायला गेलं तर आजची पत्रकार परिषदेचा विषय आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि त्या संदर्भात जे आता आंदोलन चालू आहे त्याविषयी भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे ते स्पष्ट करण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। पुणे नाशिक हायस्पीड प्रकल्प व्हावा का नाही या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प व्हावा या संदर्भात सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि आमचे नेते हे सकारात्मक भूमिकेमध्ये आहेत आणि त्यामुळे हा लढा कुणासाठी आपण करतोय हे पाहायचं असेल तर ज्या रेल्वे प्रकल्पामुळे ज्यांच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे असे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, विद्यार्थी या सर्व साठी हा लढा आहे आणि त्या लढ्यामध्ये आम्ही समाविष्ट आहोत। आणि यामध्ये सरकारची भूमिका काय आहे ती स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी डॉक्टर अनिल काकोडकर यांची समिती स्थापन केलेली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही हे आंदोलनाच्या नंतर आमची भूमिका अशी राहील की केंद्रामध्ये याचा योग्य आणि तत्परतेने पाठपुरावा करणे आणि हा रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रयत्न करणे। यामध्ये माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर आमचे नेते मंडळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीअण्णा मोहोळ असतील, त्याचबरोबर महेशदादा असतील, प्रदीपदादा असतील, चंद्रकांतदादा असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत। त्याचबरोबर या विषयामध्ये काही जुने या ठिकाणचे काही पदाधिकारी असतील किंवा आपले माजी खासदार असतील शिवाजीराव आढळराव दादा पाटील यांच्या अनुभवाचाही फायदा आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। खरं पाहायला गेलं तर हा प्रकल्प केव्हा सुरू झाला तर हा प्रकल्प 1995 पासून सुरू झाला। या प्रकल्पाची थोडीशी माहिती मी देऊ इच्छितो कारण जनतेला किंवा आताच्या नवीन पिढीला माहिती असावी की हा प्रकल्प सुरुवात कसा झाला आणि त्याचा इतिहास काय आहे। 1995 साली स्वर्गीय काँग्रेसचे खासदार कलमाडी साहेब, सुरेशजी कलमाडी साहेब यांनी 1995ला एक समिती नेमली होती आणि त्याच्या माध्यमातून प्रिलिमिनरी इन्कम प्रोफाईल PECT एक सर्वे असतो, या सर्वेच्या माध्यमातून त्यांनी सर्वे केला होता आणि त्या सर्वेमधून असं आढळलं गेलं की ही रेल्वे फिजिबल नाही, म्हणजे तोट्यामध्ये चालू शकते असं त्यांचं मत होतं। त्यानंतर 2004ला या ठिकाणचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव दादा यांनीही पाठपुरावा केला आणि सेकंड टाईम सर्वे झाला 2009-2010च्या दरम्यान। त्यावेळेसही फिजिबिलिटी चेक केली आणि त्या फिजिबिलिटीमध्ये त्यावेळेच्या UPA सरकारने ही रेल्वे नाकारली। त्यानंतर 2012ला त्यांनी पुन्हा एकदा सर्वे केला, त्या सर्वेमध्ये फिजिबिलिटी त्यांनी तत्वतः मंजुरी दिली परंतु रेल्वे संकल्पामध्ये त्याचा समावेश केला नाही आणि त्याच्यावर आर्थिक तरतूद झाली नाही। आणि त्यानंतर 2014ला ज्यावेळेस या देशामध्ये सरकार बदललं आणि माननीय नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्या काळामध्ये माननीय सुरेशजी प्रभू रेल्वे मंत्री झाले, त्यावेळेच्या खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानंतर 2015-16ला या रेल्वेला मंजुरी मिळाली। त्यानंतर सर्वेक्षण झालं। 2018ला महारेलची स्थापना झाली। महारेलमधून त्यांनी DPR तयार केला
आणि त्यानंतर DPR तयार केल्यानंतर या ठिकाणी भूसंपादनाचं काम 2019-20-21च्या काळामध्ये झालं. आणि त्यानंतर 2021ला या ठिकाणचे काही शेतकरी होते, त्यांच्या काही तक्रारी होत्या. आम्ही सर्वजण या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची आणि शेतकऱ्यांची बैठक करून दिली. परंतु त्यानंतर या रेल्वेच्या पाठपुरावा घेण्यासाठी कुणी उपस्थित राहिलं नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की 1995 ते 2026चा जर कार्यकाळ आपण पाहिला असेल तर 1995 ते 2014पर्यंत जर आपण असा विचार केला तर त्या काळामध्ये काम 0% झालं, परंतु पाठपुरावा त्यावेळेचे नेते चांगले घेत होते. 2014 ते 2019पर्यंत पाठपुरावा चांगला झाला आणि त्या माध्यमातून रेल्वेचं परवानगी मिळाली आणि त्यावेळेस DPR तयार झाला. त्यानंतर 2019 ते 2026पर्यंत आपण पाहिलं असेल की आत्ताचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाठपुरावा न केल्यामुळं या रेल्वे प्रकल्पाला ब्रेक लागला गेला. त्यामुळं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला हे सांगायचं आहे, जर आपण हा कालावधीचा विभागणी केली तर ज्यांनी पाठपुरावा चांगला घेतला, त्याला वेळ दिला, त्यांना यश मिळालं आणि ते रेल्वे प्रकल्पाचं काम गतिमान झालं. आणि तुम्ही पाहिलं असेल की आता 2025ला जानेवारीला जेव्हा पहिल्यांदा डिक्लेअर झालं की ही रेल्वे ह्या ठिकाणून होणार नाही, ती रेल्वे पुणतांबा अहिल्यानगर मार्गे ती नाशिकला जाणार. जानेवारी 2025 ते आजचा दिवस यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की विद्यमान खासदारांनी याचा पाठपुरावा केला नाही. त्यांनी फक्त संसदेत प्रश्न मांडला, परंतु नुसता संसदेत प्रश्न मांडून होत नाही, त्याला प्रशासकीय लेवलला तुमचा पाठपुरावा चांगला असणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेस हा विषय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या जवळ गेला त्यानंतर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल मागच्या महिन्यामध्ये त्यांनी जे अणुऊर्जा प्रकल्पावर ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले, जे अध्यक्ष होते असे डॉक्टर अनिल काकोडकर यांची एक समिती नेमली. ती समिती आता कारण त्यांनी सांगितलं की GMRTमुळं हा प्रकल्प होऊ शकत नाही, तर ती समिती याच्यावर काम करणार आहे की नक्कीच ह्या GMRTमुळं हा प्रकल्प होऊ शकतो की नाही होऊ शकत, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. खरं पाहायला गेलं तर GMRT म्हणजे काय आहे, ही आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्प आहे. यामध्ये त्या परिसरामध्ये रेडिओ सायलेन्स झोन असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस रेल्वे जाईल त्यामध्ये विद्युत चुंबकीय लहरीमुळे तिथं डिस्टर्बन्स होऊ शकतो, परंतु आता जी समिती आहे ती यामध्ये तज्ज्ञ आहे, ती यामध्ये नक्कीच मार्ग काढेल की याचा प्रभाव किती क्षेत्रावर असेल आणि कुठून रेल्वे गेली तर ते फिजिबिलिटी त्याची चेक करतील. आता तुम्ही पाहिलं असेल चाकण MIDC असेल, राजगुरुनगर असेल किंवा सिन्नर MIDC असेल, या माध्यमातून अनेक लोकांना याचा फायदा होईल. त्यामुळं त्याची फिजिबिलिटी बी ही सक्सेसफुल होईल. त्यामुळं जर योग्य पाठपुरावा केला तर ही रेल्वे नक्कीच प्रत्यक्षात येईल. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व नेते मंडळी याचा पाठपुरावा करतील अशी मी सर्वांना ग्वाही देतो. खरं पाहायला गेलं तर मी डॉक्टर अमोल कोल्हेंची एक पत्रकार परिषद काल त्यांनी एक बाईट दिली होती. ते म्हणत होते की झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, म्हणजे हा प्रकल्प होऊ नये म्हणून कोण जबाबदार आहेत. तर मला तरी असं वाटतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून की झारीतील शुक्राचार्य हे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. कारण त्यांनी जर व्यवस्थित पाठपुरावा केला असता, त्यांच्याकडे जबाबदारी होती, या जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. दिल्लीला जाऊन त्यांनी काय करावं हे सर्व त्यांना माहिती आहे, परंतु त्यांनी खरं पाहायला गेलं तर त्यांची चित्रपटसृष्टीतील त्यांचा वेळ आणि त्यांनी संसदेत फक्त उपासात्मक काव्यात्मक टीका करून त्यांनी त्यांचा वेळ खर्च केला आणि ज्या प्रशासकीय कामासाठी त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता त्यांनी दिला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. कारण माननीय रेल्वे मंत्र्यांना ही रेल्वे घेऊनच जायची होती. जर रेल्वे नसती न्यायची तर त्यांनी दुसऱ्या मार्गाने पण नसती नेली. रेल्वे अस्तित्वात आणायची आहे, परंतु त्याचा मार्ग कोणता असावा यासाठी
तिथले मला वाटतं नगरचे नेते जास्त प्रभावी पडले आणि आपले नेते कमी पडले. मग यामध्ये या ठिकाणचे सर्वच नेते याला जबाबदार आहेत असं मला वाटतं. त्यामुळं माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण ह्या जनतेचा रेटा हा सरकारपर्यंत आपण योग्य मार्गाने प्रशासकीय मार्गाने घेऊन जाऊ असं मला वाटतं. धन्यवाद. हो, तुमचं एक आता फार सगळं पत्रावर पाहिलं तुमचं खापर हे अमोल कोऱ्यावर फुटलेलं आहे तर त्याला परवशी तुम्ही युरियात उभं केले. पण तुम्ही म्हणताय की इकडे लोकसभा सर्वोच्च सभागृह आहे त्यात जर त्यांनी प्रश्न उपस्थित केला 3 वेळा त्यापेक्षा काय करायला पाहिजे होतं ना? उद्या आमची अशी माहिती आहे उद्या ते पंतप्रधानांना भेटणार आहे. ती भेट त्यांची पहिलीच ठरलेली होती की सर्व शरद पवार गटाचे सर्व खासदार हे त्यांना भेटणार आहेत. त्यामध्ये हे विषय मांडला तर आमच्या शुभेच्छा राहतील. खरं पाहायला गेलं तर त्यांनी असं दाखवलं नाही ना आम्हाला कधी की तुम्ही बोलले संसदेत बोलले आम्हाला दिसलं, परंतु त्यांनी अश्विनी वैष्णव सरांकडे कुठं गेलेत किंवा ते मंत्री महोदयांकडे गेलेत किंवा ते सचिवांबरोबर बसलेत, एखादी रेल्वे बोर्डाबरोबरची मिटिंग अशी दाखवावं त्यांनी की बाबा ह्यांच्याबरोबर आम्ही पाठपुरावा केलेला आहे, दर महिन्याला मी फॉलोअप घेतो आहे, असं दर महिन्याचा फॉलोअप दाखवावा. काय झालं आहे की 1.5 वर्षापूर्वीच ठरलं की ट्रॅक बदलला आहे आणि तो अजून माहीत नाही झाला. आत्ता आपल्या सगळ्यांना माहीत झालं की 1 महिन्यापूर्वी की ट्रॅक बदलला. मग 1.5 वर्ष यांनी केलं काय की हे मग त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात नव्हते का ही बी त्यांनी लोकांना सांगावं. अहिल्यानगर मार्गे जी रेल्वे गेली त्यासाठी भाजपचे वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रयत्नशील होते आणि त्यांना यश आले. म्हणजे भाजपच्या नेत्यांनी त्या बाजूला रेल्वे पळवली असं लोकांमध्ये आरोप आहे. तुमचं काय मत आहे त्यावर? नाही बघा, त्यांना तिथल्या जनतेने निवडून दिलं, ते त्यांच्या जनतेचा प्रश्न त्या मंत्र्यापर्यंत घेऊन जाण्यास यशस्वी झाले हे आपल्याला म्हणायला आहे. आपले या ठिकाणचे नेते मंडळी हा प्रश्न त्या मंत्र्याला तेवढ्या प्रभावीपणे मांडू शकले नाही. हे आपलं अपयश आहे. हे आपलं अपयश आपण दुसऱ्यावर म्हणजे सोडून जमणार नाही. जबाबदारी जर तुम्ही म्हणता आता बघा आता 3 रस्त्यांचं उद्घाटन माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या यांनी झालं तर लगेच डॉक्टर अमोल कोल्हेंनी पोस्ट टाकली की याच्यामध्ये माझा समावेश आहे. मग याच्यामध्ये समावेश आहे तर अपयश बी कुणातरी एकाने घेतलं पाहिजे ना. तर हे अपयश घेण्याची जबाबदारी बी त्यांनी घ्यावी. आणि आम्ही असं म्हणत नाही की आता अपयश अजून इलेक्शन म्हणजे निवडणुकीला लांब आहे, अजून 3 वर्षात त्यांनी चांगलं काम केलं तर आम्ही शुभेच्छा देऊ ना त्यांना. की त्यांच्याच पक्ष लोकांनी आज खेड आंबेगाव जुन्नरमध्ये जोरदार हे करून सत्ताधारी पक्षावर खापर फोडले. नाही, हे विरोधी पक्षाचं काम असतं की बाबा सत्ताधारी, पण हे सत्ताधारी पक्षाला योग्य पद्धतीने त्याची मांडणी करणे हे इथल्या याचं काम आहे. हे आंदोलन जर 2025ला ज्यावेळेस पहिल्यांदा ठरलं की बाबा ही रेल्वे ह्या मार्गे नाही तर दुसऱ्या मार्गे जायची तर त्यावेळेस केलं असतं तर त्याचा अजून फायदा झाला असता. मला एवढंच म्हणायचं की त्यावेळेस या ठिकाणचं नेते मंडळी जे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे झोपलेले होते, त्यांना समजलंच नाही की ही रेल्वे गेली म्हणून. याच विषयाला प्रश्नाला अनुसरून आज झालेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये सरळ आरोप केले भाजपावरती की या भागातील आमदार आणि खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत. भाजप हा त्या राजकीय दृष्टी त्यांच्याकडे बघतो म्हणून हा प्रकार रद्द केला, जेणेकरून राधाकृष्ण विखे पाटील त्याच पक्षाचे आहेत. यापूर्वी किसनरावजी बानकेले हे विरोधी पक्षात असताना त्यांनी धरण होण्यासाठी काय आंदोलन केलं हे तर सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि धरण झालं. तर असं कधी होत नसतं की तुमची आंदोलन करण्याची पद्धत आणि तुमचे प्रश्न संसदेत मांडताना आणि त्यानंतर प्रशासकीय काम करताना तुम्हाला ते एक प्रशिक्षण मिळालं पाहिजे. ते प्रशिक्षण नसावं असं मला वाटतं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदार जे आहेत त्यांनी अमोल कोल्हे यांना निवडून देऊन एक कधी न भरण्याचा मोठा तोटा केलाय का असं तुमचं मत आहे का? हे तर जनता आता चर्चा चालू आहे. म्हणजे चर्चेत असं चाललंय की याच्या अगोदर जे खासदार डॉक्टर आढळराव दादा पाटील हे यांचा पाठपुरावा चांगला होता आणि यांचा पाठपुरावा चांगला नाही हे लोकांमध्ये चर्चा आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माननीय मुरली अण्णा मोळ असतील, महेशदादा असतील, आपले प्रदीपदादा कंद असतील यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या माध्यमातून ही रेल्वे या ठिकाणी ह्याच ट्रॅकनी होईल याचा प्रयत्न करू. या अगोदर काही अर्ज दिले होते का तुमच्या मार्फत किंवा या रेल्वे आंदोलनाबाबत काही चर्चा झाली होती? नाही, ह्या अगोदर पाठपुरावा आमच्याकडून फक्त रेल्वे या बाजूनी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू होता.
परंतु शेवटी या ठिकाणी जे खासदार आमदार असतात यांना ॲक्सेस चांगला असतो, त्यांचा प्रेझेंटेशन चांगलं असेल तर त्याचं त्या मंत्र्यावर हे चांगलं होतं आणि त्या माध्यमातून ते झालेलं योग्य असतं. आणि आता प्रयत्न काय असतील पुढचे? नाही, येणाऱ्या काळात तुम्हाला सांगितलं ना की आमचे जे नेते मंडळी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांच्याशी मी कालपासून चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतून आम्ही ही रेल्वे व्हावी यासाठी प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांनी जी काकोडकरांची समिती बनवली आहे त्या काकोडकरच्या समितीवरती आज अमोल कोल्हे यांनी टीका केली, अशी केली की म्हटली की ही जी समिती ती उद्या अहवाल असा पण काढू शकते की भुयारी मार्ग नेणे आणि जो प्रॅक्टिकली शक्य नाही याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल की जो प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे तो पण अहवाल बाजूला काढण्यात येईल. आता कसं आहे माहिती आहे का, आज आहे ना, आज त्यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं. ज्या दिवशी डॉक्टर अनिल काकोडकर यांचा अहवाल येईल त्यानंतर त्यांनी बोलावं ना आम्ही बोलावं आणि त्यानंतरच काय ते मार्ग आपण काढू शकतो. एका बाजूला रेल्वे व्हावी अशी यासाठी आंदोलन होत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला एक वर्ग असा पण आहे की ज्यांचं म्हणणं आहे का या ठिकाणी जर रेल्वे गेली तर हा भाग बकाल होऊ शकतो. तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता हे असा वर्ग असला हा फार कमी आहे, परंतु मला असं वाटत नाही की व्हिडिओ कॅम्पेन नाही चालू झाले तर. नाही, ठीक आहे, परंतु रेल्वे गेल्यानंतर नक्कीच या ठिकाणच्या जनतेला फायदाच होईल. कारण बघा, आपल्याला इथून पुण्याला जायला 4-5 तास लागतात, रेल्वे असेल तर 2 तासामध्ये आपण तिथं पोचू शकतो. जाऊन येऊन नोकरदार काम करू शकतो, विद्यार्थीही या ठिकाणून जाऊन येऊन शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळं मला असं वाटत नाही की, आणि आपल्या आंबेगाव खेड जुन्नरचं संस्कार चांगले असल्यामुळं बकालपणा येईल असं मला वाटत नाही. तुम्ही मगाशी म्हटले का 1.5 वर्षापूर्वी हे रद्द झालेलं होतं, तर महिनाभरापूर्वी यांना कळले, त्याच्यावर तुम्ही काही जनसंवाद घेतला होता का लोकांसोबत? तुम्हाला माहीत पडलेलं अगोदर रद्द झालेलं आहे म्हणून? नाही, मला नव्हतं माहिती. हे ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी सांगितल्यानंतर माझ्यासहित सगळ्यांनाच माहीत झालं. आता त्याच्यावर तुम्ही जनसंवाद काय घेतलेला? नाही, जनसंवाद कसा, मला माहितीच नसेल मी जनसंवाद नाही ना घेतला. याच प्रश्नाला अनुसरून रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केल्याच्या नंतर कळलं की रेल्वे प्रकल्प रद्द झालाय, त्याच्या अगोदर हे सगळ्या गोष्टीची एक प्रशासकीय प्रक्रिया असते, ती प्रक्रिया लोकप्रतिनिधींना कळली नाही का आपला प्रकल्प चेंज होतो, किंवा कळल्याच्या नंतर लोकप्रतिनिधी दाबून ठेवले का माहिती जनतेपासून? नाही, लोकप्रतिनिधींचं लक्षच नव्हतं ना. मी तेच सांगतोय ना, मगापासून मी 4 कालावधीचे सांगितले की 1995 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019-2026 या कालामध्ये पाठपुरावा कुणी केला आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. पाठपुरावा केला ज्यांचं लक्ष आहे त्यांना कळलं की ही अशी जाते, परंतु ह्या महाशयांचा पाठपुरावाच नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांना कळलंच नाही. त्यांच्या नाकासमोरून रेल्वे गेली, परंतु त्यांना समजलं नाही की हे रेल्वे. आढळराव दादांचा उल्लेख केला. आढळराव दादांनी दुसऱ्या दिवशी प्रेस घेऊन याबाबत माहिती दिली आणि त्यावेळेस त्यांनी त्या प्रेसमध्ये सांगितलं की हा विषय आता पूर्णपणे संपलाय, पूर्णविराम झाला, आता ही काही रेल्वे होऊ शकत नाही. तुम्ही दादांशी काय बोलणार आहात? नाही, दादांची माझी चर्चा नाही झाली, परंतु दादा प्रयत्न करतील, कारण त्यांना त्यातला अनुभव जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळं भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने काम करेल. आता हे आमचे प्रमोदजी वानखेडे हे स्वतः अश्विनी वैष्णव सरांना भेटून आलेत, निवेदन देऊन आलेत. म्हणजे आमचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये ही रेल्वे होण्यासाठी सर्वजण वेळ देतील आणि त्याचा फॉलोअप घेतील. आता पुणे, मला सांगा, शिरूर लोकसभा आहे, शिर्डी लोकसभा आहे, नाशिक लोकसभा आहे, तिन्ही खासदार विरोधी, म्हणून भाजप रेल्वे प्रलंबित ठेवते असा आरोप आहे जनतेवर. काय आता मला एक सांगा, ते खासदार ते विरोधी असले, आमदार तर सगळे आमच्या महायुतीतले आहेत ना, आमदारांचं बी नुकसान होऊ शकतं ना जर असं तुमचा जो क्रायटेरिया लावला. परंतु तो विषय नाही, आमदार खासदार कोणतं. मी तुम्हाला माझे खासदार किसनराव बानखेडेंचं उदाहरण दिलं की ते विरोधात असून ते काम करून घ्यायचे. हे जरी विरोधात असले तर यांना काम कसं करून घ्यायचं, यांचं काय झालं माहिती आहे का, फक्त संसदेत उपासात्मक टीका करायची आणि ज्यावेळेस प्रशासकीय काम करायचं त्यावेळेस यांनी गायब व्हायचं, एवढंच फक्त यांचं काम आहे. जी मनसरला आता 2 आंदोलन झाली, याबाबत काय वाटलं तुम्हाला? कारण रेल्वे होणं गरजेचं आहे, पण त्याच्यात हे 2 ठिकाणी झालं. नाही, आता कसं आहे, जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. त्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायचं नाही आणि त्यामध्ये आम्हाला समावेश करून घ्यायचा नव्हता, म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. कारण आमचे विचार, सत्तेत जर आम्ही आहे तर या जनतेला कळलं पाहिजे की या आतापर्यंत काय काम झालंय आणि इथून पुढे काय होणार. पण आता सत्तेतले 2 पक्ष त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये होते ना. हा, नाही, आता त्यांनी आपापल्या पद्धतीने घेतलं. त्यांनी प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो कसा करायचा तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु प्रत्येकाचा
आता आमचा असेल किंवा त्यांचा सगळ्यांचा आहे, उद्देश एकच आहे की रेल्वे व्हावी, हाच उद्देश आहे सगळ्यांचा. आता तुमचे भाजपचे एक नेते आहेत विजय पवार, त्या आंदोलनात सहभागी झाले होते. नेमकं म्हणायचं काय, कारण तुम्ही इथं पत्रकार परिषद घेता. भाजपमध्ये फूट पडलेत काय? नाही नाही, आता विजय पवारांचं जर त्यांच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांशी जर प्रेम असेल तर ते गेले असतील तर त्याच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. पण आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडलाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी सर्वजण आहेत. त्यामुळं आम्ही एक पक्ष म्हणून आम्ही अगोदर 2 दिवस मिटिंग घेतली की आपल्याला भूमिका काय घ्यायची. पक्षाने मी एकट्याने ठरवलं नाही, या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला भूमिका अशी घ्यायची, तर आपण ह्या पद्धतीने काम करू. मग त्यांना तुम्ही चर्चेमध्ये सहभागी घेतलं नव्हतं करून, किंवा त्यांना माहित नाही का तुम्ही पत्र? माहिती आहे त्यांना सर्व. कारवाई करणार का? भाजप शिस्तीचा प्रश्न. नाही नाही, सगळ्यात शिस्त आता ही भाजपची लक्षात नाही नाही नाही, आता हे त्या आंदोलनात सहभागी झाले, हे ते जनतेसाठी त्यांना त्या आंदोलनात जावं असं त्यांना वाटलं असेल, म्हणून ती शिस्तभंग नाही इथं होत. का नाही? शिस्तभंग ते येतील ना. शिस्तभंग म्हणजे ज्यावेळेस जर एखादा हे निघतो की बाबा ह्याच पद्धतीने वागायचं, तर त्या पद्धतीने जर त्यांनी वागलं तर त्याच्यावर शिस्तभंग होईल. तुम्ही जनतेसाठी मी सांगितलं तुम्हाला की आम्हाला सरकारची बाजू मांडायची होती, ती तिथं मांडता नसते आली, म्हणून आम्ही पत्रकार परिषद बोलवली आणि आम्ही त्या पद्धतीने सरकारची बाजू जयसिंगराव पण मांडली. नाहीये. नाही, जयसिंगराव आज बाहेर गेलेले आहेत, येत आहेत, त्यांना माहिती आहे. चला, धन्यवाद 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 धन्यवाद.